आपल्याबरोबर विजय कांबळी आहेत, कामगार नेते. विजय कांबळीजी, तुम्हाला काय वाटतं, एकूणच हे जे लोक आज किरण पावसकर आले किंवा याच्या आधीची जे शिवसेनेची आपण नावं वाचली आहेत, तुम्हाला काय वाटतं की ते तुमच्याकडे का आले किंवा त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे यावंसं का वाटतंय? आता किरण पावसकरांनी जे काही आज त्यांनी विधान केलेलं आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना योग्य वागणूक दिली जात नव्हती, अपमान त्यांचा वारंवार केला जात होता आणि त्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला. आणि पक्ष सोडत असताना त्याने आपल्या पदाचाही राजीनामा दिलेला आहे. म्हणजे पदासाठी हव्यास ठेवून पक्षामध्ये राहण्याची त्यांची भूमिका नव्हती हे त्याने आज स्पष्ट केलेलं आहे. आणि शिवाय त्यांना वाटलं की माझा कुठेतरी कोंडमारा होतोय आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं की एक उत्तुंग नेतृत्व असलेलं शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळेल आणि त्यांचा अपमान वगैरे तिथे होणार नाही, त्यांच्या मानाप्रमाणे त्यांना तिथे वागवलं जाईल. अशा प्रकारची त्यांनी आज त्यांनी भूमिका मांडली आणि त्या स्वतः त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही देखील सगळ्यांनी मिळून आमच्या पक्षामध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे. बरोबर, आपल्याबरोबर सचिन नायर पण आहेत आणि खरंच पावसकरांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांचे विशेष आभार पण मानलेले होते. सचिन नायरजी, तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल की तुमचे विशेष आभार यांनी मानलेले आहेत, तुम्ही असं काय केलं की ते शिवसेनेकडून तुमच्याकडे आले? नाही, विशेष आभार मानले अशातला काही भाग नाहीये. त्यांनी म्हणजे एका वेळी आम्ही एकमेकांचे कधीतरी वैचारिक दृष्टिकोनातून विरोध होतो, आज एका व्यासपीठावर आलो म्हणून कदाचित त्यांनी तो सांगण्याचा प्रयत्न केला असेल. प्रश्न एवढाच आहे की जसं ताईंनी सांगितल्याप्रमाणे की मुळामध्ये शिवसेनेला हे मान्य करावं लागेल आणि आत्मचिंतन करावं लागेल की ही परिस्थिती काय येत आहेत की एक एक नेते हे त्यांच्याकडनं चाललेले आहे. नीलम गोरेंकडून त्याचं उत्तर घेऊया की नीलम गोरेजी, तुम्हाला काय वाटतं की खरंच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का? कारण जसं आज आत्ता अहेरांनी सांगितलं की त्यांच्याकडे पद होतं, ते पद सोडून शेवटी ते बाहेर पडतात पार्टी, म्हणजे कुठेतरी समथिंग इज गोइंग रॉंग, हे तुम्ही मानता की नाही? भारतीय कामगार सेनेच्या दैनंदिन कामामध्ये मला काही त्याची तपशील संपूर्ण मला माहीत नाही आहे, परंतु मी 3 गोष्टी तुम्हाला किरण पावसकरांबद्दलच्या उघडपणे बोलणार आहे. आणि याचं कारण असं की उद्धवजींची कार्यशैली हे एक निमित्त किरण पावसकरांनी केलेले. किरण पावसकर माझ्याचबरोबर तुमच्या लक्षात असेल की विधान परिषदेवरती निवडून आले आणि त्यावेळेला सगळ्यांना खूप आनंद वाटला होता की मधुकर सरपोतदार जसं कामगार चळवळीतले एक नेते विजय कांबळे त्यांना ओळखतात तशा पद्धतीने मला तुम्ही सांगा, सचिन आहेर पण समोर बसलेले आहेत, विजय कांबळेही विधान परिषदेचं कामकाज करायचा प्रयत्न बघत असतात, समजून घेत असतात. तर मधुकर सरपोतदार ज्या पद्धतीने कामगारांच्या प्रश्नावरती निर्णायकपणे लढत होते तसं किरण पावसकरांच्या कार्यपद्धतीमध्ये भारतीय कामगार सेनेमध्ये अजिबात कुठल्या युनिट्समध्ये काय काम चाललंय याची माहिती ते पक्षाला व्यवस्थित देत नव्हते, असा एक आक्षेप ते आमदार झाल्यापासून सातत्याने कानावरती येत होता आणि त्यामुळे अनेक पदाधिकारी भारतीय कामगार सेनेतले बदलायला लागले. मुद्दा नंबर 1. दुसरा प्रश्न असा आहे की ते म्हणतात मला डावललं जात होतं, परंतु मी इथे उल्लेख करीन की कोकणामधल्या ज्या निवडणुका आहेत आणि ज्या निवडणुकांच्यामध्ये पक्षाची निर्वाणीची अशा स्वरूपाची लढाई झाली आणि मग त्या लढाईमध्ये मग सुरेश प्रभूंचा प्रचार असेल किंवा इतरांचा प्रचार असेल तर त्याच्यामध्ये कुठे धडधडून ते उतरलेत, कोणाच्या भूखंड घोटाळ्यांच्या विषयांमध्ये असेल, हे देखील घडलेलं नव्हतं. त्यामुळे विधान परिषदेत त्यांना वाव मिळत होता की नाही ही एक वेगळी चर्चा होईल, परंतु ज्या जबाबदारीतून शिवसेना प्रमुखांनी किरणवरती विश्वास टाकला होता तो विश्वास भारतीय कामगार सेनेच्या त्यांच्या कामामध्ये त्याला तडा जात होता, हा संदेश सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत गेले 2 वर्ष पोचलेला होता. तिसरा मुद्दा मी शेवटचा असं सांगेन की त्यांना अजून काही मोठी महत्त्वाकांक्षा असेल आणि ती राष्ट्रवादीकडून पूर्ण होण्याची शक्यता असेल, कारण त्याच्यामुळे ते गेले असतील आणि त्यामुळे अगदी त्यांनी स्वार्थत्याग केला वगैरे आणि विधान परिषदेचं जी जागा आहे ती त्यांनी सोडली, म्हणजे अजून काही ना काही मिळणार असेल असं स्पष्ट आहे. नीलमजी, जसं तुम्ही म्हणालात की 2 वर्षापूर्वी त्यांना तुम्ही सांगितलं की 2 वर्षापासून नाराजी आहे आणि ते काम करत नाहीत, मग तुम्ही त्यांना शेवटी आमदार का बनवलं विधान परिषदेवर? तेच झालं, ज्यावेळेला किरण पावसकरांची उमेदवारी ठरली त्यावेळेला असं वाटत होतं की ते एकदम मुसंडी मारून कामगारांच्या प्रश्नावरती भारतीय कामगार सेनेला आणि आमदार म्हणून विधान परिषदेचे ज्या प्रकारे एक जबरदस्त असं शक्ती त्याच्यामध्ये कामामध्ये ओततील, तर उलट जसं त्यांच्या कामकाजाची माहिती भारतीय कामगार सेनेचे करार असतील किंवा जिथे कामगार आणि मालक यांचे हितसंबंधांचे प्रश्न असतील तर अशा वेळेला धडधडून
पारदर्शक पद्धतीने पक्षाच्या कामगारचे जे बाकीचे कार्यकर्ते शेवटी माहिती सांगतच असतात, त्यामध्ये किरण पावसकरचं जे वर्तन आहे ते तेवढं विश्वासार्ह नाही आहे असं वाटायला लागल्यावरती ते थोडंसं ते अप्रिय झाले होते हे मी आपल्याला सांगू शकते. अहो, पक्षाच्या आतमध्ये असताना सुद्धा लोक टीका करतात ना, म्हणून तर मग जबाबदाऱ्यांच्या मध्ये फेरबदल होतात, चर्चा होते, विचार विनिमय होतो. फक्त ती पक्षामध्ये आमच्या जाहीर करायची पद्धत नाहीये आणि म्हणून आज किरण पावसकर निघून गेले. मला असं वाटतं याच्यामध्ये की तुम्ही जे जनाधार म्हणतात, सगळा जनाधार शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना मानणाऱ्या लोकांचा आहे. ज्या लोकांनी स्वतःचा वैयक्तिक जनाधार उभा करायचा प्रयत्न केला, त्यांनी स्वतःचा सवतास उभा करून त्याची किंमत वसूल केली, सौदेबाजी केली आणि त्याच्यामधून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून सत्तेस्थान मिळवलं. ही आतापर्यंतचा इतिहास आहे आणि नंतर त्यांची गरज संपली की त्या माणसांचं काय होईल. तर या संदर्भामध्ये मला असं वाटतं की राष्ट्रवादीमधल्या मला इथे तुम्हाला किरण नाही, बरोबर आहे. मला इथे एवढंच सांगायचं आहे की जेवढेही मोठे लीडर्स शिवसेनेच्या बाहेर पडले आणि तेव्हा वेळोवेळी सांगितलं गेलं की ते बाहेर पडल्यावर त्यांना कळेल आणि ते संपतील, असं काही झालेलं नाही. पण ते मोठे लीडर म्हणून स्वतः एस्टॅब्लिश झालेले आहेत, ही वास्तवता आहे. आपण सचिन अहिर यांच्याकडे जाऊया. सचिन अहिरजी, तुम्हाला काय वाटतं की तुमच्या पक्षात स्वतंत्रता आहे का एवढी? जसं आज किरण पावसकरांनी सांगितलं की मी सोडलं याला कारणं होती, माझी मुस्कटदाबी होत होती, पण इकडे होणार नाही, असं कशावरून? आमच्या इकडे आमच्या नेत्यांकडे एक्सेस आहे. आमच्या इकडे पण जसं ताई सांगतात त्याप्रमाणे बाळासाहेब जसं तिकडे आदरणीय आहेत त्याचे त्याही इकडे आमचे नेते पवारसाहेब म्हणून घेऊन आम्ही एक नेतृत्व मान्य केलेलं आहे. पण आजही पवारसाहेबांना जाऊन कोणी भेटू शकतो, बोलू शकतो, त्यांची बाजू समजून घेऊ शकतो. उलट किरण पावसकरजींचं म्हणणं होतं की माझी काय बाजूच न सांगता माझ्यावरती हे निर्णय दिलेला आहे. एक दुसरी गोष्ट, एवढे वर्ष संघटनेमध्ये काम करत असताना अनेक कोर्ट केसेस त्यांच्या विरुद्ध आज झालेत या युनियनच्या वादामुळे. अशा वेळी संघटना म्हणून घेऊन त्यांना संरक्षण देण्याच्या पेक्षा किंवा त्यांचं समजून घेऊन घेण्यापेक्षा किंवा त्यांची बाजू ऐकून घेण्यापेक्षा त्यांना जबाबदारीतून कुठल्याही विचाराची चर्चा न करता करणे हे आमच्या पक्षामध्ये होत नाही. नीलमताई, तुम्ही कुठेतरी मान्य करता का की जे लीडर्स गेले त्यामुळे कुठेतरी शिवसेनेला त्रास झालाय, ही वास्तवता आहे की नाही? तुम्ही मग मुंबई घ्या किंवा बाकीचे असं आहे. नाही, कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये त्रास म्हणजे आता कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये भाजपचा आक्षेप आहे की शिवसेनेनं आघाडी धर्म पाळलेला नाहीये. ज्या शिवसेनेनं आपला गट ठेवला आघाडी धर्म पाळला नाही असा आरोप भाजपनंच केलेला आहे. चाललंय काय आता? तुम्ही स्वतः वैचारिक लोक तुम्ही असं काय विषयाला कलाटणी देता? माझ्याकडे आम्ही काय ते बघून घेऊ, आमचं तुम्ही काळजी करू नका. माझं म्हणणं असं आहे याच्यामध्ये की हे पण मी याच्यापूर्वी बोलले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही सत्तेमध्ये 12,000 पदं असतात की विविध महामंडळ कमिट्या ज्याच्यामधून लोकांना न्याय देता येतो. 2000 पासून 2005 पर्यंत तर शेवटचे 1 वर्ष पदं भरली, 4 वर्ष पदच भरली नाही. गेल्यानंतर सुद्धा 3.5-4 वर्ष असाच परफॉर्मन्स झाला. आज सुद्धा राज्य महिला आयोगासारखं पद आहे की ज्या ठिकाणी कामगारांना महिलांना न्याय देण्यासाठी तिथे राष्ट्रवादीने 5 वर्ष प्रश्नाचं उत्तर देत नाही. तुम्ही मला सांगा पक्षामधल्या लोकांना तुम्ही न्यायच देत नाही. हे जे लीडर्स आहेत ते गेल्यामुळे कुठेतरी शिवसेनेला धक्का लागला आहे की नाही? नाही, मग आता एका वाक्यात मी तुम्हाला उत्तर सांगते की ज्यांच्या बरोबर आम्ही काम केलेलं असतं त्याच्यामध्ये मी आज सकाळी सांगितलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे सांगितलं की राहिले ते मावळे, उडाले ते कावळे. त्यामुळे जे कावळे कावकाव करत कुठे जात असतील, त्यांना कुठल्या झाडावर बसून बाणगुळांचं काय पाय चाटायचं असतील तर ते चाटू शकतात, एवढंच मी सांगेन.